माझं नाव सुंदरम गवंडर आहे. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहे मी, डोंबिवली पूर्व मंडलचं. आणि माझे दुकान डोंबिवली मधुबन टॉकीज इथे आहे, न्यू प्रिया म्हणून. एका कोणी आरटी वाल्याने तक्रार दिलाय की यांचे दुकान शटर बाहेर आहे म्हणून. आणि अशी डोंबिवलीत सर्वांचं दुकान बाहेर आहे, पण फक्त माझं टार्गेट केलं आहे. आणि त्यांना काहीतरी पैशाची अपेक्षा होती, आपण दिलं नाही म्हणून ते साहेबांनी भरत पवारने डायरेक्ट सील केलं आहे. मंगळवारी दुपारी काय नोटीस दिलं नाही मला, काही नाही, डायरेक्ट सील केलं आहे. आणि ते जे लोकल फेरीवाले जे काय गुंडे आहे त्यांच्या ते हात आहे त्याच्यामध्ये. त्यांच्याशी मला सांगितलं तुम्ही बोलून बघा काय होतो का. मी काय बोललो नाही आणि शटर माझ्या अजून उघडलं नाही. मुळात विषय असा आहे की एका फेरीवाल्याच्या तक्रारीवरनं वॉर्ड ऑफिसरने गाळा जाऊन सील केला. वास्तविकता वॉर्ड ऑफिसरचं जे काय म्हणणं होतं की तो गाळा इलिगल आहे किंवा काय, तर त्या पद्धतीची त्यांनी 207ची नोटीस देऊन जी काय DPL फॉलो करायला पाहिजे करून त्यांनी कारवाई करायला हवी होती. एका गाळ्याचं बांधकाम नव्हतं चालू की जे जाऊन त्यांनी तोडलं. हे दबाव तंत्र आहे फेरीवाल्यांच्या माध्यमातून. त्याच्यावर पूर्ण दबाव त्यांनी जी काही उत्तरं सभागृहात दिली त्याच्यावरनं पूर्ण लक्षात होतं की तो पूर्ण दबावाखाली बोलत होता. त्यामुळे त्यांनी दबावाखाली काम न करता जे योग्य काम आहे ते त्यांनी करायला पाहिजे, हे आमचा त्यातला मुद्दा होता. यांच्याकडून प्रॉपर कारवाई होत नाहीये का? 100% म्हणजे ज्या पद्धतीने कारवाई व्हायला पाहिजे ज्याच्याकरता पूर्ण प्रशासकीय यंत्रणा असेल किंवा राजकीय यंत्रणा असेल, पूर्णपणे या वॉर्ड ऑफिसर्सना आम्ही सपोर्ट करतोय फेरीवाल्यांच्या कारवाईवर. पण त्या पद्धतीची कारवाई किंवा त्या दर्जाची कारवाई प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पवार यांच्याकडनं होताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे.